नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. तर इथे आता अवनीला ओढतच महेश आता बाबांच्या केबिनमधनं बाहेर घेऊन येतो आणि लगेच अवनीला ढकलून देतो. त्याच वेळेस राजा पटकन आता अवनीला पकडतो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, दादा प्लीज प्लीज दादा माझं ऐकून घे. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागते, मी तुझा दादा नाहीये आणि तू माझी बहीण नाहीये, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे चल निघायचं, इकडनं लगेच निघायचं. तेव्हा लगेच आता उन्ही म्हणू लागते, दादा प्लीज मला एकदा बाबांशी बोलू दे ना प्लीज. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, हट, सांगितलं ना निघायचं इकडनं म्हणजे निघायचं. आता मात्र राजाला राग येतो. त्याच वेळेस राजा आता लगेच महेशला चुटकी वाजवतच म्हणू लागतो, तोंड सांभाळून बोलायचा. तेव्हा महेश म्हणू लागतो, गपरे तू तू मध्ये पडू नको आमच्यात. बघ अवनी, तुला शेवटचं सांगतोय, तुझ्यामुळे जर माझ्या बाबांना काही झालं ना तर सोडणार नाहीये तुला. चल निघ इकडनं. तेव्हा अवनी म्हणू लागते, दादा पण ते बाबा माझे पण आहे, तेवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता महेश हसतच म्हणू लागतो, हो तुझे बाबा आहेत ते, तुझे? अगं मग हे सगळं करण्याआधी तुला नाही आठवलं का ते? आता जर तुझ्या एका चुकीमुळे त्यांच्या जीवावर बेतलं ना, बघ मी अशी हालत करेन ना तुझी का बास. आणि काय गे, तुला लय बोलायची हौस आली, पण बाबा काय म्हणाले ऐकलंस ना तू? अगं मेली तू त्यांच्यासाठी, त्यामुळे आता तुझं श्राद्ध बी घालणार आहेत ते. त्यामुळे आता हा पुळका बंद कर आणि इकडनं लगेच निघ. तेव्हा स्वाती समोर येते. महेश प्लीज एकदा शांत हो आणि तिचं ऐकून घे ना. तेव्हा लगेच आता महेश स्वातीला ढकलतो. तू आतमध्ये निघा, आमच्यात पडायचं नाही. आणि बाबांनी सांगितलंय ना तू मेली आमच्यासाठी, मग तशीच माझ्यासाठी माझी बहीण बी मेली. त्यामुळे पुन्हा हे थोबाड आम्हाला दाखवायला येऊ नको. चल निघ इकडनं. तेव्हा लगेच अवनी आता पटकन महेश दादाचे पाय पकडते. दादा प्लीज असं नको ना करू, प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा महेश म्हणू लागते, या फालतू ड्रायव्हर बरोबर लग्न केलं तेव्हा तुला आमची काळजी वाटली नाही, आता लय काळजी दाखवते. चल निघ इकडनं, लगेच निघायचा, नाहीतर बघ मी काय करेन. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, पण मला बाबांशी बोलायचं होतं. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, जमणार नाही, तुझ्यामुळे खूप काय भोगले त्यांनी. आता जर तुझ्या एका चुकीमुळे त्यांना काही झालं ना तर अवनी कान उघडे ठेवून ऐक, जिवंतपणे मारून टाकेल. मारून टाकेन मी तुला. चल निघ इकडनं. आणि स्वाती तू आतमध्ये चल. असे म्हणताच आता महेश लगेच स्वातीला ओढतच आतमध्ये घेऊन जातो. आता मोठू विवान मात्र भिंतीआड लपून हे सगळं काही बघत असतो. अवनी आता तिथेच तोंडावरती हात ठेवून जोरजोरात रडत असते. आता राजाला काय करावं काही सुचत नाही. राजा लगेच आता अवनीजवळ येतो. मॅडम, ओ मॅडम प्लीज हे बघा शांत व्हा, रडत बसू नका बरं. चला बरं पटकन आपण इकडनं जाऊ. तेवढ्यात लगेच आता हा मोठू तिकडे येतो आणि जोरजोरात हसू लागतो. आजूबाजूला सगळे लोक जमलेले असतात. तेव्हा लगेच आता राजाला या मोठूचा खूप राग येतो. त्याच वेळेस आता विवान म्हणू लागतो, आय लाईक इट. वा, मस्त वाटला, हेच बघायला थांबलो तुम्ही इकडे. या अवनीला तिच्या बाबांनी तिच्या घरच्यांनी समद्यांनी कसं तोडून फेकलं ना बाजूला, हे बघायला खूप भारी वाटलं. मला नडायला आली होती ना, मला सोडून या फालतू ड्रायव्हरशी लग्न केलं ना, आता तुझी अशीच हालत होणार आहे आयुष्यभर. जा जा, त्याच्याबरोबर सुखी संसार कर, हो की नाही? मस्त वाटतंय ना? त्याच वेळेस आता राजा लगेच या विवांजवळ येतो. तुझा झालेला पाहुणचार कमी पडलाय का? अजून तुझे हे दात घशात घाली ना, एवढं लक्षात ठेव. असे म्हणताच राजा लगेच विवांवरती हात उचलणार. तेच विवान म्हणू लागतो, अरे काय करतोयस तू? हे हॉस्पिटल आहे, असं काही करू नको इकडे. तुझा पाहुणचार तुझ्या घरीच राहू दे. इथे असं काही करायला जाशील आणि हिच्या बाबांना काही झालं आणि ते गेले तर मग सगळं खापर तुझ्यावर फुटेल. त्यामुळे प्लीज शांतता ठेव, हो की नाही? आता मात्र राजाला काय करावं काय सुचत नाही. राजा लगेच अवनीजवळ येतो. मॅडम मॅडम तुम्ही नका लक्ष देऊ, चला बरं इकडनं जाऊया आपण, चला. आता राजा लगेच अवनीला उठवतो आणि तिकडनं निघालेलं असतानाच आता हा मोठू जोरजोरात हसू लागतो. जा जा, या फालतू ड्रायव्हर बरोबर लग्न केलंय ना मला सोडून. अगं एवढी श्रीमंत घरची ना तू, मग या भिकारड्यांच्या घरात कसं जमणार आहे तुला? अगं या माणसांची
लायकी बघितली असशी ना, काय भिकारडं घर आहे त्यांचं, आणि त्यातली माणसं बी भिकारी. जा जा, आता हे भिकार पण तुला ना रोज कशी आठवण करून देईल. विवांशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. मग बघ, तुला ना फक्त त्रास होणार आहे. जा जा, कर, तुला संसार करायचा आहे ना या भिकाऱ्या ड्रायव्हर बरोबर. जा, सुखी संसार करा. अगो, तुला तर तुझं करिअर, तुझी स्वप्न पूर्ण करायची होती, ओके नाही? मग अगं, तुला तर तुझ्या स्वप्नातली घरं उभी करायची होती, म्हणून तू माझ्याशी लग्न केलं नाही ना. आणि मग आता याच्या या भिकारड्या घरात जाऊन तू काय करिअर करणार आहे? का याचंच घर नीट करणार आहे? जा जा, कोरा, तुझ्या स्वप्नातलं घर बांध. याला तशी घराची गरज आहे. जा जा, असे म्हणत आता मोठू हसू लागतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, आत्ता इथे वेळ ठीक नाहीये, जागा बरोबर नाहीये, नाहीतर तुला असा धडा शिकवला असताना बाहेर कधी भेट, मग तुला या राजाचा हिसका दाखवेन. चला मॅडम. असे म्हणताच राजा लगेच अवनीला घेऊन तिकडनं निघालेलं असतो. तर त्यानंतर इकडे आता घरी मात्र अण्णांचं दारू पिण्याचं काम चालूच असतं. पण सेकंदाला ते धन्याला विचारत असतात, धन्या किती वाजले रे? आता धन्या मात्र वैतागलेला असतो. तेव्हा धन्या पटकन बाहेर येतो. अण्णा, अण्णा हे घ्या, हे घड्याळ तुम्हालाच राहू द्या. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, यस, मला? मग इकून टाकू का मी? दारू प्यायला बरं होईल ना. त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा, काय 5-5 मिनिटाला नाही, सेकंदाला विचारायलेत किती वाजले, किती वाजले? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, बरं बरं, आता राईट टाईम किती झालाय सांग बरं. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अहो किती वेळचं तेच चालू आहे तुमचं. अहो आता ना 10ला 10 कमी आहे. त्यावर लगेच आता यशोदादा येतो. धन्या, अरे काय झालंय? आपल्या अण्णावर एवढी तनतन का करायलाय तू? तेव्हा धन्या म्हणू लागतो, यशोदादा, अरे या माणसाला कधी वेळेची किंमत नाही, आणि तो माणूस आज सेकंदाला टाईम विचारतोय. अरे मगाशी विचारलं 10ला 11 कमी, त्याच्या आधी विचारलं 10ला 12 कमी, 13 कमी. अरे 1 सेकंदाला विचारतोय हा माणूस. माझं ना डोकं आऊट झाले. त्यापेक्षा हे घड्याळ आणि हे तुम्ही काय करायचंय कुणास ठाऊक. तेवढ्यात लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, अण्णा, नाही म्हणजे एवढं टाईम टू टाईम काय करायचंय तुम्हाला? तेवढ्यात आता लगेच एक रिक्षा येते. आता मात्र ती दांगटांच्या घरी आलेली असते. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, आय एम कमिंग कमिंग, देर इज इधर इधर. आता मात्र सगळेजण अण्णांना हसू लागतात. त्याच वेळेस आता लगेच यशोदादा म्हणू लागतो, काय बोलत होते अण्णा ही इंग्लिशमध्ये? त्यावर धन्या म्हणू लागतो, यशोदादा, अरे ते सोड ना, ही रिक्षा कायला बोलावली ते बघा ती. अण्णा आता लगेच उठतात, डोक्यावरती असं उपारनं गुंडाळतात, आणि आता पाठीमागे त्या रिक्षात जाऊन बसतात. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, अण्णा काय करायलेत तुम्ही? अहो त्यात कशाला बसायलेत? तेव्हा अण्णा पटकन माईक हातात घेतात. चला चला चला, दांगटांच्या घरी लागलाय सुनेचा पाय, आणि कावळीनीचा शाप निघालाय मोडीस. आता मात्र यशोदादा आणि धन्या हसू लागतात. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, ऐका रे ऐका, ताई माई अक्कानो, अनाऊन्समेंट ऐका. धोंडीराज दांगट यांच्या घरी आज आहे स्नेहभोजन. समद्यांनी यायचं, पोटभर खायचं, मस्त जोगून जायचं, आणि जोडप्यांना आशीर्वाद द्यायचा. कारण काय आहे माहिती? धोंडीराज दांगटाच्या घरी लागलाय बाईचा आशीर्वाद मोठा, आणि कावळीनीचा शाप ठरलाय खोटा. अशी आता अनाऊन्समेंट करत आता रिक्षा मात्र गावाकडे निघालेली असते. यशोदादा आणि धन्या मात्र हसू लागतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, यशोदादा, अरे काय करायचं या माणसाचं? काय टॅलेंटेड माणूस आहे ना. उगच नाही राजा त्यांना रॉकी द फादर म्हणतो. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, हो बरोबर, चला आपल्याला तयारीला लागावं लागेल, संध्याकाळी कार्यक्रम आहे ना. त्यामुळे आता धन्या लगेच पटकन हो म्हणू लागतो. तर त्यानंतर इकडे आता राजा आता अवनीला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन येतो. अवनीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण तिच्या बाबांनी तिचं अस्तित्वच संपवण्याचं ठरवलेलं असतं ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, मॅडम, हे बघा, शांत व्हा तुम्ही. हे बघा, समजा काही ठीक होणार आहे. ते म्हणतात ना, होप लय तोप चीज असते. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, भास्कर रे, किती वेळा तेच तेच सांगशील? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, जोवर तुम्हाला वळत नाही ना तोवर मी तेच सांगणार आहे. हे बघा, टेन्शन घेऊ नका, समजा काही ठीक होईल. तेव्हा अवनी म्हणू लागते, कसं ठीक होणार आहे? माझं कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे, मग मी कसं सांगू त्यांना? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम, हे बघा, आत्ता सध्या आहे ना, मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला.
तुम्ही प्लीज माझं ऐका. हे बघा आत्ता वातावरण लय तापलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आत्ता काही सांगायला जाऊ नका. थोडे दिवस शांततेत राहा आणि तुम्ही आता माझ्या घरी चला. आशीर्वाद घरात ना तुम्हाला कसला बी प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला तिकडे तुमचं करिअर, तुमची स्वप्न पूर्ण करता येतील आणि जेव्हा स्वप्न पूर्ण होतील ना, तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे या. बघा, ते लोक नक्कीच तुम्हाला स्वीकारतील आणि तुम्हाला समजून घेतील. तेव्हा उणी म्हणू लागते, नाही नाही, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत. आणि मुळात म्हणजे तू इकडे थांबलाय का? तू घरी गेला नाही का? अरे का थांबलायस? हे बघ, माझ्यामुळे ना तुला खूप त्रास झालाय. आणखीन मला अजून तुला त्रास द्यायचा नाही. चांगला ड्रायव्हर होतास, काम केलं असतं, पैसे कमावले असते. पण नाही, मी तुझी मदत मागितली आणि तुझ्याही पाठीमागे त्रास लावून दिला. त्यामुळे प्लीज आता माझं मी बघून घेईल, तू जाऊ शकतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम प्लीज माझं ऐका. हे बघा, असा निर्णय घेऊ नका. तुम्ही आमच्या घरी चला, तुम्ही तिकडे सेफ असाल. आणि तसंही तुमचे घरचे, तुमचे नातेवाईक तुम्हाला राहू देत नाही आहे ना. मग आशीर्वाद घरात जर आलात तर तुम्हाला तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करता येईल. त्यामुळे प्लीज मॅडम ऐका. आता अवनी नकार देत असते, पण राजाने बरोबर तिला मनावलेलं असतं. तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे चल. आता अवनी गाडीत बसते. राजा गाडीत बसायला जाणार, तेच आता तो देवयाईचा आशीर्वाद घेतो. देवयाई, बरं झाला तू मला इथेच थांबण्याची बुद्धी दिली. जर मी इकडे थांबलो नसतो तर यांना किती मोठं संकटाला सामोरं जावं लागलं असतं. काय केलं असतं त्यांनी? बरोबर, ठीक आहे देवी, मला आता निघावं लागेल. आता राजा अवनीला घेऊन निघालेलो असतो. तर इकडे आता AI गॅरेज म्हणजे पाण्याच्या गॅरेजमध्ये आता काम सुरू असतं. त्याच्या हाताखाली एक माणूस असतो. त्याला काही फारसं काम जमत नाही. तेवढ्यात आता धन्या येतो. ए पाण्यादादा, घरी लय कामं आहेत, या निल्यावरती सोड ना गॅरेजची जबाबदारी, चल घरी. तेव्हा लगेच आता पाण्यामुळे लागतो, याच्यावरती गॅरेज जर सोडून गेलो ना तर गॅरेज विकून टाकावं लागेल. त्याला ना काय बी जमत नाही, स्क्रू ढिला आहे त्याचा. तेव्हा लगेच आता निले हसू लागतो, जमतं ना, मला समजा काही जमतं, अगदी कॉन्फिडन्समध्ये. तेव्हा धन्या म्हणू लागतो, पाण्यादादा आज याचा कॉन्फिडन्स लयच ओव्हर आहे. काय झालं नेमकं? कस का कुठनं आला? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, अक्कल इकली त्यांनी, म्हणून कॉन्फिडन्स आलाय त्याच्याकडे. त्याच वेळेस आता लगेच धोंडी अण्णांची ती रिक्षा मात्र गावात अनाऊन्समेंट करण्यासाठी आलेली असते. धोंडी अण्णांचा आवाज ऐकताच सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. आता कसा कावळीचा शाप खोटा ठरलाय आणि बाईचा आशीर्वाद मोठा, त्यासाठी समद्यांनी यायचं, पोट फुगुस्तवर जेवून जायचं. हे समजा आता ऐकताच लगेच पाण्या म्हणू लागतो, ऐकताय ना? ए निल्या, संध्याकाळी ये बरं का. तेवढ्यात लगेच आता 2 मुलं येतात. काय रे पाण्यादादा, तुमच्या घरी लय मोठा कार्यक्रम आहे म्हणे, पोटभर जेवण आहे समध्यांना गाववाल्यांना. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, हो यायचं, कारण आमच्या घरी रिसेप्शन पार्टी आहे ना, राजाचं लगीन झालंय. त्यावर लगेच ती मुलं म्हणू लागतात, अरे पण सून पळून गेली तरी कोण पार्टी ठेवतंय? आता मात्र पाण्याला आणि धन्याला राग येतो. धन्याच्या हातात एक पाना असतो, तो उचलतो आणि त्यांच्यावरती उगरतो. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, धन्या थांब. आता पाण्यादादा उठतो आणि एक मोठं असं लोखंडी रॉड हातात येतो आणि ते मुलं आता घाबरतात आणि खाली पडतात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, आमच्या घराच्या सुनेबद्दल असं आम्ही काही बी ऐकून घेणार नाही. ती आमच्या घराची लक्ष्मी आहे. आणि काय रे, कोणी सांगितलं ती पळून गेली? जाऊ द्या ना, तुम्हाला काय करायचंय? जेवणाचं आमंत्रण भेटलंय ना, संध्याकाळी यायचं आणि टम पोट फुगेपर्यंत खायचं, आशीर्वाद द्यायचे आणि कलटी मारायची. पुन्हा जर माझ्या घरच्यांबद्दल काही थोबाडातनं काढलं ना तर बघा सोडणार नाही. त्यावर लगेच ती मुलं म्हणू लागतात, पाण्यादादा माफ कर, चुकून चुकून आम्हाला असं काही बोलायचं नव्हतं रे, पण आम्हाला दत्त्या काकाने सांगितलं ना म्हणून कळलं. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, 82चे 82 दात घशात घाले ना पुन्हा असं काही बोलला तर. तेव्हा धन्या म्हणू लागतो, पाण्यादादा अरे 32 दात असतात ना, 32 आणि 32 काय 82 होतात का? त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, त्या बाकीच्या अडक्या दाताचा दात्या नाही का, त्याचे दाते देवरचे. त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं आणि निघायचं, कलटी मारायची. आणि निल्या चल, मी बी घरी जातो, आज रिसेप्शन पार्टी आहे ना आणि मग आम्हाला तयारी करायची, तू नक्कीच या, पोटभर दाबून जेव. असे म्हणताच पाण्या आणि धन्या घरी निघालेले असतात. तर इकडे गावात दत्त्या बसलेले असतो
अण्णांची रिक्षा दत्त्याजवळ येते. आता अण्णा जोरजोरात ओरडून सांगू लागतात, कावळ्या आणि कावळीनीचा शाप ठरलाय खोट्टा आणि माझ्या घराला लागलाय बाईचा आशीर्वाद मोठा. त्यामुळे समद्यांनी यायचं, दात पडलेल्यांनी बी यायचं, काळ्या कुळ्यांनी बी यायचं आणि पोटभर खायचं. आता दत्त्याला लय राग येतो. आता पळतच दत्त्या घराकडे सुलीकडे निघालेला असतो. आता अण्णा मात्र रिक्षा घेऊन या दत्त्याच्या पाठोपाठच घरीपर्यंत पोचले असतात. आता धापा टाकत दत्त्या दारासमोर बघताच आता सुली विचारू लागते, काय रे दत्त्या, कुत्रं मागं लागलं की काय, एवढं का धावायलायस तू? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, अगे सुले, कुत्रं नाही साधं सुधं, अगं पिसाळलेलं सनक कुत्रं, म्हणजे तो धोंड्या मागे लागलाय, बघ बघ. तेवढ्यात धोंडी अण्णांची रिक्षा येते. आता धोंडी अण्णा लगेच या दत्त्याकडे आणि सुलीकडे बघून म्हणू लागतात, कावळ्या आणि कावळीनीचा शाप ठरलाय खोट्टा आणि माझ्या बाईचा आशीर्वाद झालाय मोठा, कारण माझ्या घरात पाऊल पडलंय सुनेचं. त्यामुळे यायचं, शाप देणाऱ्यांना मोठा वतनं यायचं, दाबून दुबून खायचं आणि मग डेअरीला हात चोळत आशीर्वाद द्यायचे आणि घरी कल्टी मारायची, निघायचं. चालेल? आता मात्र लगेच सुलीला खूप राग येतो. तेव्हा सुली आणि दत्त्या पटकन आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस पाण्या येतो. अण्णा, कशाला नादाला लागायले, उतरा, या इकडे चला. अण्णा रिक्षेतनं खाली उतरतात. कमिंग, आय एम कमिंग, इज रिक्षेवाले को पैसे देईन. आता पाण्या म्हणू लागतो, कोण, मी का देऊ पैसे? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, दे, एवढं गावभर जेवण करायचंय, मग आमंत्रण दिलं ना, त्या रिक्षेत बसून दिलंय, जा पटकन, त्याचे 300 रुपये झाले असतील ते देऊन टाक. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, तुमचं आपलं बरं आहे, हिंडायचं फिरायचं, आणि काही पैशाचं काम आलं की पाण्या दे पैसा, यशा दे पैसा, दुसरं या बापाला काय बी जमत नाही. आता लगेच पाण्या इकडे आतमध्ये येतो. तर आता आतमध्ये मस्त मंडप बांधण्याचं काम चालू असतं. तेव्हा अण्णा येतात, दे समद काही ठीकठाक व्हायला पाहिजे, सुनबाईचं रिसेप्शन आहे, काय बी गल्लत होता कामा नाही. तेव्हा लगेच आता स्वयंपाक बनवणारे आचारी असतात ना, ते धोंडी अण्णांना म्हणू लागतात, ओ रॉकी द फादर, आमची पैशांची व्यवस्था करा ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, देईल की, यशाकडून घ्या तुम्ही. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, यशाकडून घ्या, पाण्याकडून घ्या, या अण्णांचं काय चालू आहे? आता लगेच अण्णा म्हणू लागतात, पैशाची चिंता करू नका, स्वयंपाक भारी बनवा, चला मी आलोच. अण्णा तिकडनं निघून जातात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हो तुम्ही लक्ष नका देऊ, ते रॉकी द फादर असेच आहेत, तुम्ही काम चालू ठेवा. त्याच वेळेस आता इकडे राजा आणि अवनी दोघेही आता गाडीतनं बसून निघालेले असतात. पेट्रोल पंपावरती येताच आता राजा लगेच त्यांना सांगू लागतो, ओ टाकी फुल करा. आता राजा आपलं पॉकेट उघडतो तर त्यात फक्त 50 रुपये असतात आणि आता पैसे कसे द्यायचे? अरे बापरे, राजाला जरा टेन्शन येतं. तो गाडीतनं खाली उतरतो आणि त्या पेट्रोल पंपावरती जे काका असतात ना, त्यांना म्हणू लागतो, हे बघा, मी ना गाडी जरा वेळ बाजूला लावतो आणि मग पैसे देतो हां. त्यावर लगेच ते विचारू लागतात, का पण असं, लगेच पैसे द्या. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो मी काय पडून जाणार आहे का, गाडी इकडेच थांबवणार आहे ना, मग थांबा थोड्या वेळ. आता लगेच गाडी बाजूला घेताच राजा जरा बाजूला जातो. यशोदादाचं घरी काम चालू असतं. आता राजा यशोदादाला फोन करतो. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, राजा, अरे समजा काही ठीक आहे ना, तू बरोबर आहे ना, निघालायस ना? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो दादा, मला काय धाड भरली, मी चांगलाच असणार. तेव्हा राजा असं म्हणताच यशोदादा म्हणू लागतो, हो तुझ्याकडे तर एवढी मोठी गाडी आहे ना, काय पेट्रोल संपल्यावर तू काही गाडी लोटीत थोडी आणणार आहे, गाडीत बसूनच येणार ना, मी पण ना. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, दादा, नाही म्हणजे मी पेट्रोल भरलं गाडीत, पण पेट्रोल पंपावरती गाडी कडाला लावून उभा आहे. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, का पण कशासाठी? तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, कारण मी पेट्रोल भरलंय पण माझ्याकडे पैसे शिल्लक नाही आहेत ना, माझं अकाउंट नरम झालंय. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, अरे मग सरळ सरळ म्हण की पैसे हवेत म्हणून, किती द्यायचे? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, यशोदादा 1200चं टाकलंय. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, बरं ठीक आहे, मी अजून टाकतो तुला, चल, कसं आहे ना, तुझं लग्न झालंय, पैसे असलेले बरे असतात. आता राजा गाडीत बसतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा, काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का? तेव्हा राजा म्हणू लागतो, छे हो, पैसे काय येतात आणि जातातच, तुम्ही नका लक्ष देऊ. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा, माझ्यामुळे ना तुला खूप खर्च झालाय, पण माझ्याकडे पैसे आले ना, मी व्याजासकट तुला परत करणार आहे. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम, पैसे देण्याचा गप्पा करू नका. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, देणार आहे मी, बरं चल. आता दोघेही निघालेले असतात.
तेव्हा लगेच आता राजा मात्र अवनीकडे बघू लागतो. खरंच मॅडम, आज तुम्ही माझ्याबरोबर चाललात. आज जर तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं? कारण मी तुमच्याशिवाय आयुष्य नाही काढू शकत. मला तुमच्यासोबतच जगायचे असे आता म्हणत असतानाच राजाचा फोन वाजू लागतो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागतो, रे घे ना फोन. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नको, मी ड्रायव्हिंग करतोय ना, मी नंतर घेईल. फोन कट झालेला असतो कारण आता तो फोन पोलीस स्टेशनमधनं येत असतो. आणि एकदा का पोलीस स्टेशनमधलं सत्य कळालं की मॅडम माझ्यावरती भडकणार, रागाच्या भरात मला जेलमध्ये टाकतील का, त्या जातील निघून, माझे होईल बेहाल आणि माझ्या घरच्यांचं काय होईल. पण मॅडम, मला काही दिवस तुमच्यासोबत काढायचे तो. जरी तुम्ही मला सोडून गेलात तरी या आठवणींबरोबर मी माझं आयुष्य काढू शकतो, असे आता तो मनाशीच म्हणू लागतो. तर त्यानंतर इकडे आता पाणी आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, यशोदादा, अरे अण्णांना बघ ना काय झालंय, समध्या गावाला बोलून ठेवलं रे. अरे पण पैशाची व्यवस्था होईल ना. तेव्हा यशोदादा लगेच आता एका डब्यातनं पैसे काढतो. हे बघ, मी मागे ठेवलेले पैसे आहेत, यातनं आपण सगळा खर्च करू शकतो. त्याच वेळेस खिडकीत अण्णा येतात. अण्णा आता आपल्या मुलांकडे बघत असतात. आता पाण्याही आपल्या खिशातनं काही पैशांचा बंडल काढतो. यशोदादा, धर, हे ठेव पैसे. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, तुला वेळ लागले का, तू काय काय मोडलंय, आयडी मोडली का तुझी. हे बघ, तू हे पैसे गॅरेजसाठी साठवलेत ना, मग तू नको व्हायला घालू. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, दादा, अरे गॅरेज काय नंतर होईल, साचवता येतील पैसे. पण आपल्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, उगाच लोकांसमोर आपली चव जायला नको. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, नाही हा, पण ही तुझी एबडी मोडून तू मोठी चूक केली, मला हे तुझे पैसे नको आहेत. त्यावर लगेच अण्णा मात्र आपल्या मुलांकडे बघत असतात. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नाही हा यशोदादा, तुला माझं ऐकावंच लागेल, तुला हे पैसे घ्यावेच लागेल. अण्णांच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, काय काय करतायत ना तुम्ही समदे, यशोदादाकडे पैसे आहेत, याने त्याची एबडी मोडली आणि मी काय करू, माझ्याकडे काहीच नाही आहे. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, बघा ए बुटक्या, अरे आपण समदे एकच आहोत ना, मग पैसे समद्यांचे आहे. हे बघ, आता चला पटापट आवरायला घ्या. त्याच वेळेस धन्याचं लक्ष अण्णांकडे जातं. अण्णा रडत असतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा काय झालंय तुम्हाला. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता अण्णांनी समधी तयारी केलेली असते. तेव्हा अण्णा आचार्यांजवळ येतात. हे बघा, भाजी कशी झणझणीत आणि पुरी कशी मुलमुलीत आणि पापडी कशी कुरकुरीत झाली पाहिजे, काय बी कमी पडता कामा नये, लक्षात ठेवा. तर आता पाण्याने मात्र आपल्या राजादादासाठी मस्त सूट आणलेलं असतो. हे बघा, आज आपला राजा हा ड्रेस घालणार. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, आणि वहिनी साहेबांसाठी ही मस्त साडी, आता मस्त अशी हिरव्या रंगाची काठपदराची साडी अवनीसाठी आणलेली असते. आता या समध्यांनी तयारी करून ठेवलेली असते. तर इकडे आता अवनी आता राजाला म्हणत असते, राजा, तुझं घर खूप छान आहे ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही, मला माझं घर कधी आवडलंच नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, का रे पण. त्यावर राजा म्हणू लागतो, देवी आई विना मंदिर कुठे चांगलं दिसतं का, आई नाही बाई नाही ते घर कुठे घर असतं का. आता मात्र अवनी आता या रिसेप्शन पार्टीसाठी कशी घरी येणार, पुढे काय काय धमाके होणार, हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.